तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामात अभाव राहिला म्हणून पुणेकरांनी आम्हाला संधी दिली। पुणेकरांना जुना कारभारी नकोय मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केलाय। येत्या 15 तारखेला कारभारी बदला, मला कारभारी बनवा, चेहरा मोहरा बदलेल, अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी पलटवार केलेला आहे। इथली लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। असं वाटतं त्यांनी त्यांच्या काळात जे काही 20 वर्षात 25 वर्षात झालं, जो भ्रष्टाचार झाला, जो पुण्याचा विकास रखडला, पुण्याची दूरदृष्टी, पुण्याच्या संदर्भातला जो काही मला असं वाटतं अभाव होता, तेव्हा तो पुणेकरांनी कारभारी बदलला, आम्हाला दिली संधी। आम्ही 5 वर्ष काम केले, त्यामुळे पुन्हा पुणेकर आम्हाला संधी देतील हा विश्वास आहे आम्हाला। पुणेकरांना आता जुना कारभारी नकोय, आहे त्या कारभारीवरती समाधानी आहेत। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। जसा राक्षसाचा जीव पोपटात तसा त्यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे। राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय, मुंबईच्या तिजोरीत अडकलाय। मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतात, म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात। नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी गायब होती आणि म्हणून लोकांनी देखील त्यांना गायब करून टाकलं, घरी बसवून टाकलं। कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले ज्यांनी, मतदारांनी देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि कायमचं घरी बसवलं। मी लाडकी बहीण योजना सुरू केली, ही योजना कधीही बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलंय। कुणी माईका लाला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं। मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।